दादा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांवर मी या ठिकाणी ऑनलाईन असून आता पुढे बोलतोय। उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग पान क्रमांक 71 ते 73, बाक क्रमांक 92 ते 94 या अनुषंगाने सभापती महोदय, बाळापूर तालुक्यातील पारस येथे होऊ घातलेला सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून त्याऐवजी शासनासोबत झालेल्या भूसंपादन कराराप्रमाणे 660 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशी पूरक मागणी स्थानिक सर्व पक्षीयांकडून होत आहे। त्या अनुषंगाने कारवाई व्हावी अशी मागणी डिसेंबर अधिवेशनात मीही केली होती व आताही शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे। त्याचा सकारात्मक विचार शासनाने करावा, शासनाने याची नोंद घ्यावी आणि सौर ऊर्जा प्रकल्प न होता 660 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प। माननीय मंत्री महोदय, दादा, हा एक महत्त्वाचा विषय आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये। तिथल्या स्थानिक नागरिकांची मागणी अशी आहे की पारस जे बाळापूर तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र आहे तोच करार झालेला असून म्हणजे 660 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशासाठी आंदोलनं होत आहेत, मोर्चे निघत आहेत। मात्र तिथं शासनाकडून सौर ऊर्जा प्रकल्प घालण्यासंदर्भात घाट घातला गेलाय। त्यामुळे त्या नागरिकांची मागणी लक्षात घेता औष्णिक विद्युत प्रकल्प उभारला जावा जेणेकरून रोजगार निर्मितीचा एक मोठा त्या ठिकाणी शक्यता राहील। या अनुषंगाने मी आपल्यात विनंती करतो की बाळापूर तालुक्यातील पारस मधला सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून 660 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशी शासनाला मी या माध्यमातून मागणी करतोय।